खूप छान है। अच्छा, खूप सर्विस चांगली है, टेस्ट अप्रतिम है। उमर साहब बोल रहे हैं हमारा, और इसमें मीडियम वर्ग भी आते हैं और बराबर है, रिच वर्ग भी आता है। भी आते हैं उसमें। पैसा ही सेकंडरी आहे. स्वस्त आहे म्हणून आमचा विचार नाही आहे. स्वस्त मिळते, 100 रुपयात मिळते हा नाही. जे मिळणारं जेवण आहे ना खूप उत्तम आणि त्यांची सर्व्हिस प्रेमाने त्यांनी देणं. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि मंडळी, मी आलेलो आहे आज डोंबिवलीमध्ये आणि मी अशा एका भोजनालयामध्ये जाणार आहे जिथे तुम्हाला मला वाटतं डोंबिवलीमधील सर्वात स्वस्त थाळी मिळणार आहे, ती पण अनलिमिटेड. ते म्हणजे आहे हे सावला भोजनालय. त्याच्यामध्ये तुम्हाला 100 रुपयामध्ये अनलिमिटेड थाळी मिळणार आहे. आणि मंडळी, तुम्हाला 100 रुपयामध्ये डोंबिवलीसारख्या एरियात अनलिमिटेड थाळी मिळणं म्हणजे अशक्यच आहे. पण या सावला भोजनालयाने ते शक्य करून दाखवलेलं आहे. एवढ्या महागाईच्या जमान्यामध्ये तुम्हाला 100 रुपयामध्ये अनलिमिटेड गुजराती थाळी अवेलेबल केलेली आहे. आणि मी जाऊन आता ती टेस्ट करणार आहे. त्यांच्याकडे अजून कोणकोणते पदार्थ आहेत ते सुद्धा मी बघणार आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला त्याचं लोकेशन सांगतो. सावला भोजनालयाचं, ह्याला रामनगर असं म्हणतात, शिवमंदिर चौक आणि RP रोडच्या अगदी कॉर्नरला हे भोजनालय आहे. आणि डोंबिवली ईस्टपासून अगदी एक 5 मिनटाच्या अंतरावर आहे, वॉकेबल डिस्टन्स. सो आता मी आज जाणार आहे आणि आज कोणकोणते मेनू आहेत त्यांच्याकडे आपण बघणार आहोत. 100 रुपयामध्ये अनलिमिटेड थाळी. चला मित्रांनो, या आपण जाऊया सावला भोजनालयामध्ये. मित्रांनो, मी आता सावला भोजनालयामध्ये जाणार आहे आणि त्याआधी ते बघा, इथे त्यांचं एक वेगळं काउंटरसुद्धा आहे स्नॅक्सचं, आणि स्वीट्ससुद्धा आहेत, मिठाई वगैरे सगळ्या आहेत. आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे खाकरा आहेत. आणि हे बघा, आज जी थाळी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक खमण ढोकळा मिळणार आहे आणि एक स्वीट आयटमसुद्धा असतो ना सर. येस. आणि एक दुसरी गोष्ट मी दाखवतो तुम्हाला. येस, पायनॅपल शिरा आहे सरांनी इथेच सांगितलं मला. आणि इथे बघा, भोजनालय आपण रेस्टॉरंटमध्ये जातो कुठल्या शूज वगैरे घालून, पण इथे त्यांची सिस्टम अशी आहे की तुम्हाला इथे तुमची जी काय चप्पल असतील, शूज असतील, इथे काढायचे आणि त्याच्यानंतरच जायचं. म्हणजे आपण जसं घरामध्ये जातो, चप्पल वगैरे बाहेर ठेवतो आणि मग जेवणाचा आनंद घेतो आपल्या घरात, हे तसंच ते भोजनालय एक छान त्यांनी पद्धत इथे अवलंबली आहे. त्यामुळे बघा, हे बघा, सगळेजण इथे आपले जे काही चपलं आहेत ते बाहेर काढतात आणि मग जाऊन एन्जॉय करतात. ही छान एक पद्धत आहे. तर मी पण माझी जी काही शूज आहेत ते इथे काढून आज जाणार आहे. तर मंडळी, माझ्यासोबत एक काका आहेत. त्यांनी आत्ताच या सावला भोजनालयाचं जेवण कंप्लीट केलेलं आहे आणि त्यांचं काय अनुभव आहे तो आपण जाणून घेऊया. काका, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. पहिलं तर तुम्ही सांगा, तुम्ही जे आता मला सांगितलं, तुम्ही कुठून आलात ते पहिलं सांगा. अच्छा, मी ठाण्यावरून आलो. ठाण्यावरनं कशासाठी आलाय? फक्त जेवण्यासाठी. इथे बघा मित्रांनो, जे काही डोंबिवलीकर आहेत त्यांना तर माहीत असेल, पण हे काका ठाण्यावरनं आलेत इथे हे सावला भोजनालयामध्ये. तर काय सांगाल काका या जेवणाबद्दल इथल्या? नाही, मला असं काही फिरता एक ह्या भोजनाची माहिती मिळाली म्हणून मी इथे आलो. ओके. आता मला जास्त म्हणजे 5-6 महिने झाले. हां, महिन्यातनं मी 2-3दा येऊन चांगला आस्वाद घेतो भोजनाचा. ओके. शांत रीतीने, गाईत नाही. आणि जे चांगलं आहे हे लोकांपर्यंत तुम्ही पोचवतात, त्याला सहभाग करणं हे माझंही कर्तव्य आहे. ती गोष्ट चांगलं आहे. अन्न हे चांगलं मिळतं. पैसा ही सेकंडरी आहे. स्वस्त आहे म्हणून आमचा विचार नाही आहे. स्वस्त मिळते, 100 रुपयात मिळते हा नाही. जे मिळणारं जेवण आहे ना खूप उत्तम आणि त्यांची सर्व्हिस प्रेमाने त्यांनी देणं. बरोबर. आणि ह्याच्या गोष्टीबद्दल आनंद मिळाला फॅमिलीसाठी. पण मला असं वाटतं की काय छोटं दुकान असतं, फॅमिलीला आपल्याला घेऊन आलं. आजकालच्या फॅमिलीला काय असं, मुलाबाळांना सूप वगैरे फास्ट फूड पाहिजे. त्यापेक्षा आपण आता म्हटलं वयस्कर झालेले आहेत, बड्डे पार्टी तिथे करण्यापेक्षा कोणी बड्डे पार्टी इथे केली तर आनंद वाटेल असं माझं सांगणं आहे. व्हेजवाल्यासाठी तर व्हेजवाले म्हणजे या जेवणाला कुठलाही तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही. आणि पोट आरामदायी राहील. जेवढं खाल तेवढं एवढं आणि पचण्यासारखी गोष्ट आहे. ओके, थँक्यू काका, थँक्यू. तर मित्रांनो, इथे बघू शकता सगळे जे काही कस्टमर्स आहेत ते त्यांचं जेवण एन्जॉय करतात. त्यापैकी एक आपण अंकल आहेत, ते आता कंप्लीट केलं आहे. त्यांना विचारूया इथे या जेवणाबद्दल काय त्यांचा एक्सपिरियंस है. अंकल नमस्ते, क्या बोलेंगे इधर के खाने के बारे में? बहुत अच्छा है भाजी भाई, सब सब बरोबर आता है. अच्छा. हम कितना साल से कभी खाए, बीमार नहीं हुआ आज तक. अच्छा, एकदम 5 साल से खा रहा हूँ, बीमार कभी नहीं हुआ है, बरोबर आता है सब.
अच्छा खाना है हाँ 8 सब अच्छा किलो. खाना एकदम टेस्टी. ओके. आंटी आप क्या बोलेंगे? खूप छान आहे, अच्छा. खूप सर्व्हिस चांगली आहे, टेस्ट अप्रतिम आहे. ओके. आणि आत्मीयतेने आपुलक्याने गरम गरम जेवण वाढतात सगळ्यांना. गरमागरम. किती वेळा ताक हवाय, गरम पोळ्या हव्या आहेत, तेवढ्यांदा आणून देतात. अच्छा म्हणजे अनलिमिटेड असलं म्हणजे. माझे मिस्टर खूपदा येतात, मी नाही अच्छा. एवढ्यांदा येत. काय काका काय सांगाल इथल्या जेवणाबद्दल? चांगले आहे चांगले आहे. आम्ही बाहेर पडताना हेच देतो इथेच येतो आम्ही. ओके ओके ठीक आहे थँक्यू. खूप चांगली सर्व्हिस आहे. ओके. तर मंडळी इथे एक काका आहेत, त्यांचे पण आपण अनुभव बघूया काय त्यांचा एक्सपिरियंस आहे या सावला भोजनालयाचा. सर क्या बताएंगे ये थाली के बारे में? कोई नहीं है और हाँ. खाने का बहुत बढ़िया चीज़ है. ओके. और ये जो सर्विस भी करता है इनके लिए भी खाना अच्छा है, सर्विस भी अच्छा है और ओके. कोई चीज़ का प्रॉब्लम नहीं है. एकदम अनलिमिटेड फूड है लेकिन. अनलिमिटेड फूड है. जितने टाइम अपन मांगेगा इतने टाइम अपने को प्रेम से सब लोग देते हैं. ओके ओके बहुत बढ़िया चीज़ है. ओके थँक्यू. तर मित्रांनो माझ्यासोबत आहेत चंद्रकांत सर आणि आपण ह्या सावला भोजनालयाबद्दल थोडंसं जाणून घ्या. सर नमस्ते, आपका स्वागत है. सर जी ये सावला भोजनालय कभी से चालू हो गया इधर? 6 साल हो गया, लॉकडाउन में चालू किए थे हमने. अच्छा लॉकडाउन में चालू किया, तब से 100 रुपीज़ 100 अनलिमिटेड है. हाँ. और इसका टाइमिंग क्या रहता है अपने इधर? सुबह 10 बजे से 3:30 बजे तक. ओके. शाम को 6:30 से 10:30. ओके. और संडे में कुछ स्पेशल रहता है सर? हाँ, संडे में स्वीट हाँ. स्वीट भी रहता है और फरसान भी रहता है. फरसान भी रहता है. हाँ, वो अलग से सबको मिलता है वो. ओके. और बाकी रेगुलर भी स्वीट फरसान रहता है, वो पार्सल में वगैरह में नहीं देते. संडे को पार्सल में भी देते हैं. ओके. और दूसरा एक चीज़ जानना था सर जी कि इतना महंगाई है फिर भी आप 100 रुपये में आप सब जो ग्राहकों को अनलिमिटेड खाना सर्व करते हैं, उसके पीछे का क्या आपका इंटेंशन क्या है? बस कस्टमर लोग क्या, कस्टमर ज़्यादा है और सब लोग बोल रहे हैं आपका खाना अच्छा है. अच्छा. तो वही हिसाब से हम बढ़ा नहीं रहे. तो वही चल रहा है अभी 6 साल से. 6 साल. कस्टमर सब बोल रहे हैं हमारा. और इसमें मीडियम वर्ग भी आते हैं और बराबर है, रिच वर्ग भी रिच आता वर्ग है. भी आते हैं. उसमें सबके लिए एक ही रखा है हमने. ओके नहीं कम नहीं ज़्यादा, 100 रुपया. ओके. नहीं मैं कस्टमर लोग का हाँ, रिव्यू बस. भी लिया हाँ. तो उनका भी ऐसा नहीं है कि प्यार से खिलाते हैं, हाँ, प्यार अनलिमिटेड से है खिलाते लेकिन. हैं. खाना भी अच्छा रहेगा, इसमें गरम मसाला नहीं रहेगा, सोडा नहीं रहेगा. ओके. एकदम. तो सर जी सब आप बहुत अच्छा काम कर रहे हैं, ऐसे करते रहो, भगवान की कृपा आपके ऊपर रहेगी. थँक यू. अभी मैं थाली टेस्ट करूँगा आपका. हाँ, जरूर जरूर. तर मित्रांनो मी आता आलेलो आहे सावला भोजनालयाच्या किचनमध्ये आणि इथे बघा तुम्ही लाईव्ह बघू शकता हे जे काही चपाती फुलके बनवत आहेत त्या ताई. आणि इथे तुम्ही क्वांटिटी बघू शकता किती प्रमाणात आहे. हे छोटे छोटे गोळे करतायत, लाटतायत त्या ताई. आणि हे बघा ह्या ताई इथे ही शेगडी आहे इलेक्ट्रिक. आणि फुलके बघा किती मोठ्या प्रमाणात बनवले जातात. आणि हे बघा इथे बनवल्यानंतर ह्या ज्या आंटी आहेत त्याच्यावर घी आहे ना सरजी, तूप लावतायत. बघा किती छान. हे तुम्हाला इथे 100 रुपयामध्ये अनलिमिटेड थाळी मिळणार आहे आणि त्याबरोबर पौष्टिकसुद्धा आहे. सगळी ज्या काही गोष्टी आहेत तुमच्या हेल्थचे सगळे कवर केलेले आहेत इथे. जी आज मुझे बताएंगे कौन कौन सी सब्जी है आज? हाँ, ये स्पेशल ऊंधियो है, सुरती ऊंधियो. ओके ज़रा दिखाएंगे ये क्या है? सुरती ऊंधियो है. अच्छा ये क्या है सर? बटाट्याची भाजी है. बटाटे की हाँ, भाजी. रश्श्याची भाजी. ये छोले छोले भाजी. ये छोले भाजी है. हाँ. ये कौन सा ग्रेवी है? ये जैन भाजी है. छोले. अच्छा जैन छोले. हाँ, जैन उसमें छोले, जैन प्याज ऊंधियो. और ये नहीं हाँ, रहेगा. प्याज और ये लहसुन नहीं रहते. ओके. और वो दाल जो है जैन दोनों. दाल है, एक तीखा दाल है, लहसुन वाली दाल है. दाल फ्राई है. दाल अच्छा ये दाल फ्राई इसमें. गुजराती दाल. अच्छा उसमें प्याज लहसुन नहीं रहेगा. ओके ओके. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आता आज या 2-3 प्रकारच्या भाज्या आहेत आणि त्यांच्याकडे 2 प्रकारच्या डाळ पण आहेत त्याच्यामध्ये. अच्छा ये संडे स्पेशल है उदियो. ओके ओके छान. आता मी जाऊन ट्राय करणार आहे त्यांची सावला भोजनाची अनलिमिटेड थाळी. तर मित्रांनो फायनली माझ्यासमोर आलेली आहे जी डोंबिवलीकरांच्या मनात बसलेली आहे सावला भोजनालयाची अनलिमिटेड थाळी. ही बघा माझ्यासमोर आहे आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मी मागाशी तुम्हाला मेनू दाखवले कोणकोणते आहेत ते. त्याच्यामध्ये जैन अशा वेगवेगळ्या भाजी आणि डाळसुद्धा असते. त्याच्यामध्ये कांदा लसूण वगैरे नसतो आणि नॉर्मल डाळसुद्धा असते. तर माझ्याकडे हे बघा त्यांनी
2-3 प्रकारच्या भाज्या आहेत, तुम्हाला नावं सांगतो. हे आहे उदियो, याच्यामध्ये मिक्स भाजी आहे सगळी. हे बघा, ही बटाटा आणि बटाट्याची भाजी आणि ग्रेव्ही आहे. ही आहे छोले, ही आहे दाल तडका आणि एक फरसाणचा आयटम असतो. हा आहे खमंग ढोकळा, एक स्वीट आयटम असतो. हा जिलेबी आहे. हे फुलके आहेत आणि ह्याला तूप लावलेलं आहे. राईस आहे, पापड आहे, सलाडमध्ये काकडी आहे आणि दिस इज अनलिमिटेड छास. हे तुम्हाला 100 रुपयामध्ये अनलिमिटेड एन्जॉय करायला मिळणार आहे. मी एन्जॉय करणार आहे त्याच्या आधी सांगतो, कस्टमर लोकांचे रिव्ह्यू ऐकून एवढं बरं वाटलं, कारण इथे असं मी ऐकलं आहे की गरीबातला गरीब माणूससुद्धा येऊन त्याचं पोट भरतो आणि श्रीमंत लोकंसुद्धा येऊन ही थाळी एन्जॉय करतात. म्हणजे सर्वांच्या खिशाला कम्फर्टेबल असं हे सावला भोजनालय आहे. कारण मी मागे एक व्हिडिओ बनवलेला डोंबिवलीचाच, त्याच्यामध्ये मला एवढे कमेंट आले की मला हे जे सावला बनवण्याची थाळी आहे अनलिमिटेड, ती कवर करायला यावंच लागलं. सो आता मी ट्राय करतो आणि बघितल्यावर वर्थ इट आहे. वर्थ इट म्हणजे 100 रुपयामध्ये तुम्हाला एवढ्या मुंबईत महागाईच्या जमान्यात अशी थाळी मिळणं इम्पॉसिबल आहे आणि ते सुद्धा अनलिमिटेड. सो दिस मस्ट विजिट. आता मी ट्राय करतो, बघा मस्त एकदम तूप लावून छोटे छोटे फुलके, ते तुमच्या शरीरासाठी सुद्धा छान आहेत. पोटाला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला म्हणजे जडपणा येणार नाही, खाऊन कितीही खा तुम्ही. तर मी हे त्यांचं स्पेशल गुजराती भाजी आहे ती उदियो, संडे स्पेशल. थोडी स्वीट आहे, बटाटा आहेत, वाल आहे, ग्रीन मटर आहे. हे सगळे ज्या काय भाज्या आहेत ते एकत्र करून बनवलेली आहे. मी नंतर ट्राय करतो छोले. छोल्याची ग्रेव्ही पण एकदम घट्ट आहे, छान मस्त. मी हा ढोकळा ट्राय करतो, स्पॉन्जी एक नंबर. मस्त मस्त मस्त. बेसिकली इथे आपल्याला असं म्हणजे गुजराती टाईपचं खाणं मिळणार आहे, पण त्यांनी सांगितलं की मोस्ट ऑफ गुजराती क्राऊड तर येतोच, पण महाराष्ट्रीयन क्राऊडसुद्धा भरपूर येतो. त्यामुळे सगळ्यांनी येऊन ही थाळी एन्जॉय करू शकता तुम्ही. मी आता अजून एक त्यांची भाजी दिली आहे ती पण ट्राय करतो. बटाट्याची भाजी आहे आणि ग्रेव्ही आहे थोडीशी. स्पायसेस थोडे कमी वापरले आहेत, त्यामुळे तुम्हाला असं तिखट वगैरे काही लागणार नाही. डाळ पण बघा मस्त एकदम डाळ तडका. आणि हे पापड आहेत, नळी, कुरकुरी मस्त. भात पण बघा, हे मी तुम्हाला दाखवायला घेतलेलं, तुम्ही किती पाहिजे तेवढं खाऊ शकता. आता मी ताक बघा ना, ताक एकदम असं ढवळायचं आणि थंडगार ताक. हो हो मस्त. इथे जवळजवळ 5 वर्षापासून माणसं येत आहेत कंटिन्यू. तर आपण एका ठिकाणी एका भोजनालयामध्ये जर 5 वर्षापासून येत आहेत माणसं, तुम्ही कस्टमर रिव्ह्यू बघितलेच, तर खरोखरच खूप छान जेवण आहे इथलं सावला भोजनालयाचं. हे बघा जिलेबी पण आहे आज. हे सगळे आयटम तुम्हाला अनलिमिटेड मिळणार आहेत. आणि संडेच्या दिवशी हे जे काही स्वीट्स आणि फरसाण असतो एक आयटम, तो तुम्ही पार्सलमध्ये मिळणार आहे. बाकी इतर दिवशी तुम्हाला जो स्वीट आणि ढोकळा किंवा जो काही फरसाण आयटम असेल ते तुम्हाला थाळीमध्ये मिळत नाही. हे जे काय चपाती भाजी किंवा
दाल राईस आहे किंवा छास आहे हे तुम्हाला मिळतं तुमच्या थाळी पार्सल घेण्यामध्ये. बाकी इथे तुम्ही खाणार असाल येऊन तर तुम्हाला हे सगळे आयटम मिळणार आहेत. जिलेबी पण बघा इथे स्वतः सगळं प्रिपेअर करतात ते, मस्त. म्हणजे पूर्णपणे कंप्लीट थाळी आहे ही. आता मी घट्ट दाल तडका बरोबर राईस ट्राय करतो. राईस पण एकदम खिला राईस आहे. आणि इथल्या कस्टमर लोकांनी पण असं सांगितलं की रिव्ह्यू बघितलाच असं, जरी अनलिमिटेड असलं तरी म्हणजे वाढताना असं काही त्यांच्या मनात हे नसतं किती खातोय किंवा काय करतोय. बिंदास मन मोकळेपणाने ते वाटतात. ते नो प्रॉफिट नो लॉसवर त्यांनी हे जे काही भोजनालय ते चालवत आहेत. माणसांचं प्रेम आहे त्याच्यावर, खूप प्रेम आहे. आता मी हे ट्राय करतो डाळ आणि राईस. मस्त, खूप छान. माझ्याकडनं 10 आउट ऑफ 10 आहे सावला भोजनालयाच्या थालीला. मला वाटत नाही डोंबिवलीमध्ये याच्यापेक्षा कमी रेटमध्ये तुम्हाला कुठे एवढ्या चांगल्या पद्धतीचं जेवण मिळेल, ते सुद्धा अनलिमिटेड. माझ्याकडनं रेकमेंडेशन आहे, डोंबिवलीकरांनी तर याच. आणि जर तुम्ही इतर कोण माझे व्ह्युअर्स असतील किंवा सबस्क्रायबर हा व्हिडिओ बघत असतील आणि तुम्ही डोंबिवली ईस्टला येत असाल काही कारणास्तव किंवा काही तुमचं काही शॉपिंग असेल किंवा कशासाठी येत असाल तर नक्की या सावला भोजनालयाला एकदा नक्की भेट द्या. इथली जी काही अनलिमिटेड थाळी आहे ती एन्जॉय करा. हे सगळे दिवस चालू असतं. टायमिंग मी तुम्हाला स्क्रीनवर ॲड्रेस आणि टायमिंग दाखवेनच. तर मित्रांनो, माझ्याकडनं रेकमेंडेशन आहे सावला भोजनालयाच्या थालीला. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि तुमच्या जवळपास कुठे अनलिमिटेडची ऑफर असेल किंवा अनलिमिटेड थाळी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आम्ही त्या रेस्टॉरंटचं किंवा त्या स्टॉलचं असेल तर आम्ही तिथे जाण्याचा प्रयत्न करू नक्की. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.